मॉर्निंग स्टुडंट्स, कसे आहात? ओके, तर लास्ट एपिसोडमध्ये आपण कॅलिग्राफी हा विषय सुरू केला होता. त्याच्यापूर्वी मेमरी ड्रॉइंगवर 4 एपिसोड आपले झालेले आहेत. आता कॅलिग्राफीचे सुद्धा 4 एपिसोड होतील. आता मागच्या जो तास होता आपला, त्यामध्ये आपण पहिल्यांदा कॅलिग्राफीची बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे आणि विख्यात कॅलिग्राफी आर्टिस्ट श्री अच्युत पालव सरांचं डेमोसुद्धा आपण व्हिडिओ लाईव्ह पाहिला होता. त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रकार, कॅलिग्राफीचे वापरायचे टूल्स, ब्रश आणि कॅलिग्राफी कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे, ड्रॉइंग त्याचं परफेक्शन कसं करायला पाहिजे, अक्षरलेखन कसं करायला पाहिजे, अक्षर सुंदर कसं यायला पाहिजे, ह्याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता याच्यानंतर आपण आणखीन एक याचं सखोल जे नॉलेज आहे, म्हणजे A to Z अक्षर, अ पासून न्य पर्यंत मराठीतले 12 खडी, हे सगळं आपण सविस्तर बघणार आहे. परंतु आता मध्येच मी एक कॅलिग्राफी विषयावरच एक स्पेशल एपिसोड आज करत आहे. आपला भारताचा स्वातंत्र्य दिवस जो येत आहे आता 15 ऑगस्ट रोजी, 15 ऑगस्ट 2020, जो 74वा आपला स्वातंत्र्य दिन आहे, इंडिपेंडन्स डे, याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना. आणि या शुभेच्छेसाठीच आपण खास एक त्याच्यावरच एपिसोड आज बनवणार आहे आणि ते कॅलिग्राफी असणारच आहे त्याच्यामध्ये. आणि आत्ताच्या जमान्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअपवर प्रत्येकाला शुभेच्छा देत असता. आता जे 21वे शतक आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप हा माध्यम एकदम अत्याधुनिक झालेला आहे. कोणाला तुम्हाला शुभेच्छा द्यायचे असतील, एक 5 सेकंदात तुमचा जो मेसेज आहे तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो. पूर्वी असं नव्हतं. भेट कार्ड, ग्रीटिंग कार्ड यांच्या माध्यमातून संवाद साधायचा होता, लोक संवाद साधत होते. तर आता सुद्धा आपण काय करणार आहे, थोडंसं आता आपण घरी आहोतच सगळेजण, त्याच्यामध्ये आपल्याला आज ग्रीटिंग कार्ड तयार करायचं आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला ग्रीटिंग कार्ड तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये कॅलिग्राफीची खूप आवश्यकता आहे, कॅलिग्राफी येणं आणि त्या कॅलिग्राफी बरोबर परफेक्ट त्या दृष्टीने स्वातंत्र्य दिनाला अनुसरून काही डिझाईन, काही फॉर्म्स, हे सुद्धा येणं महत्त्वाचं आहे. आता ते आपण प्रत्यक्षात इथं साकार करणार आहे. आणि त्यापूर्वी मला काही तुम्हाला सांगायचंही आहे. हा 74वा स्वातंत्र्य दिन, प्रत्येक जण आपल्या परीने देशसेवा करतच असतो. हा काय जो राष्ट्रीय उत्सव आहे स्वातंत्र्य दिनाचा, हा आपण आनंदाने सगळेजण साजरा करीतच असतात. पण हा उत्सव एक दिवस खूप धूमधडाक्यात करतातच, पण 24 तास वर्षाचे 12 महिने आपल्यामध्ये ते अंगीभूत पाहिजे. केवळ हा उत्सव एक दिवसासाठी साजरा करण्यापुरता नसावा, तो आपल्या अंगातच असायला पाहिजे. देशसेवा, प्रामाणिकपणा हे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि सर्व भारतीयांमध्ये असायलाच पाहिजे. आता प्रत्येकजण म्हणत असेल, देशसेवा मी काय करू शकतो? म्हणजे सैन्य बॉर्डरवर असणारच आहे आणि ते देशसेवा करतच आहेत. पण आपण आपल्या जागी राहून काय करायला पाहिजे, हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगतोय. म्हणजे आपण प्रत्येकाला वाटत असतंय मलाही देशसेवा करायचं आहे, पण नेमकं काय करायचं? तर मला असं सांगायचं आहे, तुम्ही ज्या ठिकाणी आहात, जे काम करत आहे ते काम अतिशय प्रामाणिकपणे करा. हे पण एक देशसेवाच आहे. आता तुम्ही विद्यार्थी आहात, प्रामाणिकपणे छानपैकी अभ्यास करायचा आहे. अगदी एकदम छान फर्स्ट क्लास अतिशय मन लावून अभ्यास करायचा आहे. आणि आपल्या आईवडिलांना सुद्धा आईवडिलांचं प्रामाणिकपणे ऐकायचं आहे. ते जे सांगतात हे सुद्धा एक देशसेवाच आहे. म्हणजे आपण प्रत्येक वेळी काहीतरी देशसेवा करण्यासारख्या काही गोष्टी असे ठराविक ठरलेल्या नसतात. आपण जिथे कुठे आहे ते काम आपण प्रामाणिकपणे करणे म्हणजे देशसेवा. आता सध्याचे आपले भारतापुढचे ज्वलंत प्रश्न आहेत, जे आपण ते प्रश्न जरी आपण सोडवले आपल्या पुरते मर्यादित राहून, आपण कुठल्या परीने ते प्रश्न सोडू शकतो, हे प्रश्नाकडे पाहिलं तरी आपण खूप मोठी देशसेवा करू शकतो. कसं पहा, आता आपल्या भारतापुढे अनेक समस्या आहेत. जसं आहे पाण्याचा प्रश्न आहे, निरक्षरता आहे,
आता स्वच्छता अभियान एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण सगळीकडे दिसतंय, अभियान राबवत आहेत, पण तरीही त्या प्रमाणात ते अजून दिसत नाही. स्वच्छता अभियानचं आहे, भ्रष्टाचार आहे, काही नियम आहेत जे ट्रॅफिकचे नियम आहेत, कायदेशीर नियम आहेत जे आपण पालन करत नाही. लोकसंख्या आहे, प्रदूषण आहे, म्हणजे पर्यावरणाची जी आपण ऱ्हास थांबवायला पाहिजे, ते प्रश्न, असे काही प्रश्न आहेत जे आपण करू शकतो. आता पाण्याची बचत, आपण घरी राहून सुद्धा आपण पाण्याची बचत करू शकतो. पाण्याची बचत करणं हे सुद्धा एक देशसेवाच आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला देशसेवा करायला खूप मोठं काही असं करावं लागणार नाही आहे. तर पाण्याची बचत हे सुद्धा एक देशसेवा आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करणं म्हणजे भ्रष्टाचार थांबवणं, प्रामाणिकपणा राहणं हे सुद्धा एक देशसेवाच आहे. साक्षरता म्हणजे कोणी निरक्षर आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांना साक्षर करणं हे सुद्धा एक देशसेवाच आहे. पर्यावरणाच्या नियमांचं पालन करणं हे सुद्धा एक देशसेवा आहे. ट्रॅफिकचे नियम, रूल्स फॉलो करणं हे सुद्धा एक देशसेवा आहे. म्हणजे पाहतो आपण ट्रॅफिक सिग्नल पडलेलं आहे तरी माणसं गडबडीत सिग्नल तोडून जातात आणि अपघाताला कारणीभूत ठरतात. मग पुन्हा आपलं काय होणार? अनावश्यक गोष्टी जे आपल्याला टाळता येण्यासारख्या आहेत त्या गोष्टी जर टाळल्या असत्या तर जे आपल्या पोलीस यंत्रणेवरचं जे ताण आहे ते कमी होऊ शकतं ना. मग ते सगळं एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये हे सगळे ताण आपण कमी करू शकतो. अगोदरच आपल्या भारताच्या जे सेशन कोर्ट्स आहेत त्या कोर्टामध्ये हजारो लाखो केसेस आहेत. मग हे सगळे या लोकसंख्येमुळे अनेक गोष्टी असे पेंडिंग राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण छान पद्धतीने आपण प्रामाणिकपणे राहून देशापुढची हे जे गंभीर समस्या आहे ह्याचं निर्वाण करू शकतो. बेरोजगारी एक समस्या आहे. आपण छानपैकी शिक्षण घेतच आहात, आणखी प्रामाणिकपणे शिक्षण आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं तर भविष्यात केवळ नोकरीच्या मागे धडपडणारे विद्यार्थी आपल्याला नकोत. नोकऱ्या निर्माण करणारं राष्ट्र आपल्याला घडवायचं आहे, देश घडवायचा आहे. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांना सुद्धा नोकऱ्या, आपल्या देशातल्या बांधवांना सुद्धा नोकऱ्या देण्या इतपत उद्योगधंदे निर्माण करायचे आपल्याला. केवळ नोकरीच्या मागे लागायचं नाही आहे. हा खूप मोठा फरक जो आहे आता जे शिक्षण पद्धती बदललेली आहे त्यातून दिसेलच, पण ते सुद्धा आपल्याला निर्माण करायचं आहे. म्हणजे हे सुद्धा एक देशसेवा होऊ शकतं. जे आता 15 ऑगस्ट आहे त्यानिमित्ताने तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की तुम्ही या गोष्टी सुद्धा घरी राहून करून एक प्रकारची देशसेवा करू शकता. आपण आता 74वा भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. तर सर्वांनी प्रण करायचं आहे की या पद्धतीने मी असंच वागणार आहे, प्रामाणिक राहणार आहे, प्रामाणिक अभ्यास करणार आहे, कोणाशी खोटं बोलणार नाही आहे, देशाची सेवा करणार आहे, पर्यावरणाचं बचत करणार आहे, पाण्याचं बचत करणार आहे, भ्रष्टाचार भविष्यात करणार नाही आहे, ट्रॅफिकचे नियम पाळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक केलात तर एक आदर्श विद्यार्थी, आदर्श नागरिक ठराल. ओके. तर आता आपल्याला मूळ विषयावर यायचं आहे. तर कॅलिग्राफी हा विषय आपला सुरू होता. कॅलिग्राफी आपण मागच्या वेळी डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं, व्हिडिओ पाहिला. आता या पिरियडला आपल्याला या तासाला इंडिपेंडन्स डेवर एक कॅलिग्राफी करून आपल्याला ते भेटकार्डद्वारे कोणालाही गिफ्ट वगैरे देण्यासाठी आपल्याला करायचं आहे. तर ते कसं बनवायचं? तर आपण आता कॅलिग्राफीची सुरुवात करणार आहे. कॅलिग्राफी सोबतच त्याच्यासोबत बाजूला सुद्धा त्याला जी कॅलिग्राफी घेणार आहे, जे विषय घेणार आहे त्याला अनुसरून काही चित्र, चिन्ह, लोगो वापरावे लागतात. ते कसं वापरायचं तर हे आपण पाहणार आहे. कुठल्या पद्धतीने लोगोचा वापर करायचा, अक्षरांचा वापर करायचा. काही मुलांना लेटरिंग कॅलिग्राफी येत नाही, थोडंसं वीक असतात त्या कॅलिग्राफी करण्यामध्ये वगैरे. काही हरकत नाही, आपण साध्या पेन्सिलीने सुद्धा एकेरी अक्षर ड्रॉ करून शुभेच्छा कार्ड तयार करू शकतो. तर कुठल्या पद्धतीने पहिल्यांदा लेआउट आपण रफ एक की स्केच बनवायचं आहे. की स्केच म्हणजे की स्केच कशाला म्हणतात? आपण लेआउट कशा पद्धतीने करणार आहे आपल्या डोक्यामध्ये ते पहिल्यांदा ऑलरेडी त्याचं डिझाईन रेडी पाहिजे आणि त्याचं एक पेपरवर रफली की स्केच रेडी पाहिजे. म्हणजे आपण नेमकं काय करणार आहे. की स्केच असल्याशिवाय आपण ड्रॉइंगला
सुरुवात करायचं नाही. तर हे की स्केचेस आपण एखाद्या रफ पेपरवर बनवू शकतो. आता कुठल्या पद्धतीने की स्केचेस बनवायचे आहेत पहा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शुभेच्छा पत्र द्यायचं आहे, शुभेच्छा कार्ड बनवायचं आहे आणि विषय आहे भारताचा स्वातंत्र्य दिवस. मग सगळ्यात महत्त्वाचं आलं इथं आपला सगळ्यांचा आवडता तिरंगा झेंडा. तिरंग्या झेंड्यामध्ये 3 कलर आहेत. ह्या 3 कलरचा सुद्धा आपण अक्षरांसाठी वापर करू शकतो, बॅकग्राऊंडसाठी वापर करू शकतो. ह्या गोष्टी त्याच्यात येणं खूप महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय तो शुभेच्छा कार्ड इतका पॉवरफुल होणार नाही, अपील होणार नाही. काही अक्षरं मी तुम्हाला शिकवणार आहे नंतर, पण आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण खास एपिसोड घेत आहे इंडिपेंडन्स डे म्हणून. आणि त्याच्यानंतर हे पुढच्या भागमध्ये मी पुन्हा तुम्हाला आपणास डिटेल माहिती देणारच आहे. तर आज आपण सुरुवात करूया कॅलिग्राफीसाठी. तर सुरुवातीला हा जो ड्रॉइंग पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा कॅलिग्राफी कुठल्या साईडला करायचं आहे, कुठल्या बाजूला करायचं आहे हे आपल्याला पहिल्यांदा ठरवावं लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला काही सेंटीमीटरचं अंतर त्या अक्षरांसाठी ठेवावं लागेल. आता काही वर चित्र जर काढायचं असेल तर पेपरच्या वर काही जागा स्पेस सोडायला पाहिजे. आपण काय करू, इथे अक्षर इथं सुरुवात करण्यासाठी आपण या पद्धतीने पहिल्यांदा रेषा आखून घेऊ. हलक्या पद्धतीने पेपरच्या दोन्ही बाजूला मार्किंग करणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो, एका बाजूला मार्किंग करतो आणि दुसऱ्या बाजूला मार्किंग न करता डायरेक्ट रेषा आखतो. त्यामुळं रेषा क्रॉस व्हायची शक्यता असते, खालीवर व्हायची शक्यता असते. त्यामुळं दोन्ही बाजूला त्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने एकदम रेष आखायचं, लाईन आखायचं. त्याच्यानंतर एक साधारणपणे 5 सेंटीमीटर एवढं अंतर, 4 ते 5 सेंटीमीटर एवढं अंतर पुन्हा एकदा घ्या. 4 ते 5 सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर पुन्हा एक हलक्या हाताने रेष आखा. आता त्याच्यानंतर एक साधारणपणे अर्ध्या सेंटीमीटरची रेष वर आणि खाली. अक्षर लेखनमध्ये अनेक प्रकार आहेत, पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे थोडक्यात इंग्रजी अक्षर लेखनासाठी. म्हणजे मी या पद्धतीमध्ये तुम्हाला स्टँडिंग लाईन्सचा वापर करून अक्षर कसं बनतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे केवळ स्टँडिंग लाईन्सचा यूज करून अक्षर कसं बनवायचं. डायरेक्ट अक्षर ड्रॉ करायला थोडंसं अवघड जातं. डायरेक्ट तुम्ही पेपरवर हे घेतलात, हा पेपर घेतलात, डायरेक्ट ए बी सी हे अक्षर तुम्ही सुरुवात केलात, पण ह्याला प्रमाण वगैरे काही नसतं. प्रमाणासाठी त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, सुरुवातीला काही टेक्निकली पॉईंट्सनुसार आपल्याला त्याचं स्टडी करावं लागणार आहे. यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, त्याचे स्टँडिंग लाईन्स साधारणपणे 1-1 सेंटीमीटरचे स्टँडिंग लाईन्स सरळ रेषा आखायचे. हे सगळे स्टँडिंग लाईन्स साधारणपणे 1 सेंटीमीटरचे तुम्ही 1-1 सेंटीमीटर खाली आणि वर दोन्ही बाजूला मार्किंग करून घेऊ शकता. म्हणजे साधारणपणे कसं मार्किंग करायचं, 1-1 सेंटीमीटर इथं 1 2 3 खाली पण 1 2 3 या पद्धतीने मार्किंग करून तुम्ही ह्या रेषा जोडू शकता. म्हणजे हे सुद्धा एक पद्धत आहे, कारण सगळ्या रेषा समान येणं हे खूप गरजेचं आहे. रेषा समान आल्या तर मग तुमचे जे अक्षर आहेत ते समान येणार आहेत. नाहीतर अक्षर जाड बारीक व्हायची शक्यता आहे, अक्षर कमी जास्त व्हायची शक्यता आहे. त्यामुळे त्याचं मध्ये एक सुसूत्रपणा राहणार नाही. यासाठी पहिल्यांदा रेषा आखून घ्यायचं, स्टँडिंग लाईन्स आखून घ्यायचे. दोन्ही बाजूला साधारणपणे दोन्ही बाजूला इक्वल डिस्टन्स पण सोडायचं आहे. इक्वल डिस्टन्स म्हणजे इकडं एकदम पेपरला चिटकून सुरुवात करायचं नाही आहे, थोडंसं इक्वल डिस्टन्स सोडा. तर आपण रेषा आखून घेतलेल्या आहेत.
सगळेच्या सगळे रेषा स्टँडिंग लाईन्स आहेत. एकदम उभ्या रेषा आपण आखून घेतलेल्या आहेत. साधारणपणे 1 सेंटीमीटर एवढं अंतर प्रत्येक रेषामध्ये आपण ठेवलेलं आहे आणि प्रत्येक रेषा जे अंतर आहे ते एकदम सिमिलर आहे. म्हणजे कुठेही एक बाजू मोठी आणि दुसरी बाजू लहान अशा पद्धतीने नाही, सगळ्या रेषेमध्ये समान अंतर आहे. याचा फायदा आपल्याला अक्षरलेखनला होणार आहे आणि सगळे अक्षर समांतर येणार आहे. आता याच्यामध्ये आपण इंडिपेंडन्स डे याच्यासाठी आपण काय करणार आहे, पहिल्यांदा आय पासून सुरुवात करणार आहे. आय अक्षरपासून आय अक्षर ड्रॉ करण्यासाठी आपण पहिली जी लाईन आहे ती आपल्याला ड्रॉ करणार आहे आणि प्रत्येक अक्षरासाठी आपल्याला साधारणपणे 1 2 3 लाईन्स यूज करावं लागणार आहे. 1 2 3 लाईन्स. त्याच्यानंतर एक जी लाईन आहे ते डिस्टन्स सोडण्यासाठी, म्हणजे अक्षरामध्ये जे डिस्टन्स असतं की नाही, आता इथं डी आणि ओ मध्ये डिस्टन्स आहे, ओ आणि एम मध्ये डिस्टन्स आहे. आता इथं स्केच मॅक्स SKETCH असं जे आहे लिहिलेलं आहे, त्या सगळ्या अक्षरामध्ये अंतर आहे. तर ते अंतर राखणं खूप गरजेचं आहे. अंतर जर नसेल तर अक्षर गचाळ दिसते. हे पहा, तुम्ही ह्या सगळ्या लेआउटमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये सगळं अंतर आहे, डिस्टन्स आहे. व्यवस्थित डिस्टन्सनी ते अक्षर छान दिसणार आहे. तर आता इथं आणखीन एक पहा, इथं पाहू शकतो आपण. हे पहा, इथं सुद्धा पहा कॅमल. तर हे CAMEL या सगळ्या 5 अक्षरामध्ये प्रत्येक ठिकाणी डिस्टन्स ठेवलेलं आहे, त्यामुळे ते अक्षर छान दिसते. कसं डिस्टन्स आपल्याला इथे कॅलिग्राफी शिकताना ठेवायचं आहे. आता आपण हे रेषा मारले, जवळपास हे रेषा उभ्या रेषा जवळपास 40 असतील. तर 40 मधलं प्रत्येकी 1 2 3 जे लाईन आहेत ते एका अक्षरासाठी वापरायचं आहे आणि एक जे लाईन आहे ते डिस्टन्ससाठी सोडायचं आहे. ओके. साधारणपणे पहिल्यांदा आपण रफली पाहायचं आहे की अक्षरं सगळे बसतील का. पट्टी कंपल्सरी वापरायचे, स्केल कंपल्सरी यूज करा. आय जे आपण स्टँडिंग लाईन केलेलं आहे त्यालाच आपण आय बनवतो. पहिलं जे अक्षर आहे इंडिपेंडन्स आय, त्याच्यासाठी आपण इथं जे स्टँडिंग लाईन आहेत त्याच्यामध्ये आय बनवला. आता त्याच्यानंतर एक अंतर आपण सोडून देऊ स्पेससाठी. त्याच्यानंतर आपल्याला बनवायचं आहे एन. किंवा एन हा बनतो एन. इथं एनसाठी सुद्धा आपल्याला स्टँडिंग लाईन्सचा वापर करायचा आहे. स्टँडिंग लाईन्सवरच गडद रेषा मारायचे. हा झाला एन. आता एन मधली रेषा जी आहे एन, हा जो एन, हा रेषेसुद्धा एवढाच या बाजूच्या रेषाने एवढाच जाडीचा पाहिजे. नाहीतर बरेच विद्यार्थी काय करतात, हा रेषा बारीक काढतात किंवा हा रेषा प्रमाणापेक्षा जाड काढतात. तर असं न करता जे स्टँडिंग लाईन्सचं अंतर आहे ते कंटिन्यू आपल्याला सिमिलर ठेवायचं आहे. आता पहा, आयच्या वरच्या साईडला सुद्धा मी जे उभ्या जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच आडवं सुद्धा डिस्टन्स ठेवलेलं आहे. ओके. तर आपल्याला आता डी अक्षर ड्रॉ करायचं आहे. डी स्टँडिंग लाईन्स पुन्हा डार्क करतोय. मग दुसऱ्या वेळी आतल्या बाजूला डी जे आतलं आहे गोल ते पहिल्यांदा आखून घ्या. त्याच्यानंतर डीला क्रॉस करायचं आहे, नाहीतर तो ओ अक्षर वाटेल. जर आपण सरळ घेतला तर 0 किंवा ओ वाटतो. यासाठी या अक्षराला इकडे क्रॉस करायचं आहे यासाठी. त्याच्यानंतर अक्षर येतोय ई. ई साठी तुम्ही आता इथं प्रत्येक आय अक्षरसाठी 1 2 3 गॅप सोडलेला आहे. पुन्हा 1 2 3 गॅप सोडलेला आहे. 1 2 3 प्रत्येक आय एन डी अक्षरसाठी 3 3 लाईन्स यूज केलेले आहेत. इथं मात्र आपल्याला पुन्हा डिस्टन्स सोडावं लागणार आहे. त्याच्यानंतर ई अक्षर जे आहे, ई अक्षर, आता ई अक्षरासाठी आपल्याला 2 लाईनी वापरायचे आहेत. फक्त 2 लाईन्स वापरायचे आहेत, 1 आणि 2. हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्या अक्षरासाठी 3 लाईन्स, कुठल्या अक्षरासाठी 2 लाईन्स. हे ह्याचा जो मध्यभाग आहे तिथं आपल्याला ईचा हा जो मधला पोटातली रेष आहे हा ड्रॉ करायचा आहे. आणि पुन्हा प्रत्येक वेळी तुम्ही स्केलचा वापर करायचा आहे.
म्हणजे लाईन्स परफेक्ट येतात. आपले हे लाईन्स आखलेले आहेत म्हणून हाताने आखू नका. त्याच्यानंतर INDE इथंपर्यंत आलेलं आहे. पण आता P पुन्हा एक स्पेस सोडत आहे, P ड्रॉ करत आहे. त्याच्यानंतर P साठी सुद्धा आपल्याला D सारखंच ड्रॉ करायचं आहे. इकडे क्रॉस घ्यायचं आहे या पद्धतीने आणि इकडे सुद्धा असं क्रॉस घ्यायचं आहे. वरची लाईन डार्क करायची या पद्धतीने. P सुद्धा पूर्ण झालेलं आहे. केवळ पहा इथं सगळ्या स्टँडिंग लाईन्सला आपण डार्क करत चाललेलं आहे आणि प्रत्येक अक्षर 3-3 लाईन्सचा वापर करत आहे आणि एक एक स्पेस सोडत आहे. या पद्धतीने अक्षर आपण तयार करत चाललेलो आहोत. आता P नंतर E पुन्हा रिपीट आहे. जे रिपीट अक्षर आहे पुन्हा पहिल्यासारखंच सेम करायचं आहे. E त्याच्यानंतर ह्याच्या लेवलनेच इथला हा भाग घ्यायचा आहे. म्हणजे दोन्ही अक्षर जर रिपीट आले तर ते दोन्ही अक्षरामध्ये समानता असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण एका ई साठी इथं पोटातली रेष इथं काढलेली आणि दुसरं ई इथं असं नको. समानता पाहिजे या ई मध्ये या ई मध्ये. त्याच्यानंतर N पुन्हा रिपीट आहे. N साठी पुन्हा 1 2 3 लाईन्स. हे दोन्ही लाईन्स डार्क करायचे. इकडची लाईन आणि हा लाईन डार्क केला. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे आणि ही वरची लाईन. आता हे जे डिस्टन्स आहे हे पुन्हा 3 डिस्टन्स ठेवलेले आहेत. ओके. तर पुन्हा एक भाग वापरायचा नाही. पुन्हा D रिपिटेशन आहे. D जो अक्षर आहे रिपीट आहे. 1 2 3 या इथं कॉर्नरला या पद्धतीने करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे करून घेतलं की अगदी सोपं आहे. हा जो मधला भाग आहे तो केवळ डार्क करायचा आहे. स्क्वेअर सारखा रेक्टँगल D. पुन्हा आहे E. पुन्हा आहे गॅप 1 2. ई साठी आपण दोनच अक्षर दोन लाईन्स वापरतो. रिपीट आहे पुन्हा E. साधारणपणे हा मधली रेष आणखीन एक N आहे. पुन्हा N तिसऱ्या वेळी आलेलं आहे. या पद्धतीने स्टँडिंग लाईन्स डार्क करून घ्या. 1 2 3. त्याच्यानंतर जी मधली रेष आहे या पद्धतीने समांतर काढायचं आहे मागे सांगितल्याप्रमाणे. आता शेवटचे दोन अक्षर C आणि E. C गॅप 1 2 3. दोनच लाईन्स घ्यायचे C साठी. त्याच्यानंतर खाली सुद्धा या पद्धतीने. आता E साठी सुद्धा पुन्हा एकदा दोन लाईन्स घ्यायचे. शेवटची लाईन तर आपण आता केवळ उभ्या रेषांचा वापर करून जे उभ्या स्टँडिंग लाईन्स होते त्याचा वापर करून अचूकपणे अक्षरांना आपण डार्क करत करत ते अक्षर तयार केलेले आहेत आणि इंडिपेंडन्स डे हा जो फॉन्ट आहे हा तयार झालेला आहे. तर आता त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला डे हा एक घ्यायचा आहे लाईन. आणखीन एक इंडिपेंडन्स डे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पुन्हा
अंदाजे एक 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन पुन्हा एकदा आपल्याला स्टँडिंग लाईन्स आखून घ्यायचे. आता हे स्टँडिंग लाईन्सचं अंतर तुम्ही इथं खूप अक्षरं होते, जवळपास इथं 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अक्षर होते. तर खाली 3च अक्षर आहेत. त्यासाठी आपण हा जो 1 सेंटीमीटरचा डिस्टन्स होता स्टँडिंग लाईन्सचा, तो आपण वाढवून 2 सेंटीमीटरपर्यंतही करू शकतो, म्हणजे दिसायलाही ते चांगलं दिसेल. त्याच्यानंतर उभ्या स्टँडिंग लाईन्स आपण साधारणपणे 2 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊ. तुम्ही विद्यार्थ्यांनी अंदाजे अंतर न घेता तुमच्याकडे स्केल आहे, त्या स्केलप्रमाणे आत्ताशी मी सांगितल्यासारखं डिस्टन्स घ्यायचं आहे. खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला समान पॉईंट्स घ्यायचे आहेत आणि पॉईंट्स जोडायचे आहेत, म्हणजे तुमचं जे स्टँडिंग लाईन्स आहेत त्याच्यामधलं अंतर समांतर येणार आहे. ओके, आता हे स्टँडिंग लाईन्स आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला डी सुरुवातीला प्रत्येक याच्यासाठी आपलं काय ठरलं होतं, 3 लाईन्स वापरायचे. डी वन टू थ्री, पुन्हा हे क्रॉस लाईन, हे अक्षर आपल्याला ड्रॉ करायचं. वाय जो राहिलेला अक्षर, या पद्धतीने आपण इंडिपेंडन्स डे हे अक्षर तयार झालेलं आहे. आता साधारणपणे वरचा अक्षर जास्त असल्यामुळे आपण काय केलं, स्टँडिंग लाईन्स 1-1 सेंटीमीटरचे घेतले. खालचे अक्षर केवळ 3च असल्यामुळे आपण स्टँडिंग लाईन जवळपास 1.5 ते 2 सेंटीमीटरचे घेतले. त्याचा डिस्टन्स वाढवला. हे आपल्याला करता यायला पाहिजे. आता त्याच्यानंतर अक्षर आपल्याला, जर तुम्ही ऑइल पेस्टलनी करणार असाल, आतमध्ये रंग जे भरायचं आहे ते ऑइल पेस्टलनी करणार असाल, तर तुम्ही साधारणपणे अक्षर स्केच पेननी आउटलाईन करून घ्यायचं आहे आणि स्केल कंपल्सरी वापरायचं आहे. हे अक्षर आपल्याला डार्क करायचं आहे. आय, या आय मध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे, काही विद्यार्थी ही जी लाईन आहे ही कंटिन्यू ड्रॉ करतात, असं हे चुकीचं आहे. साईडचे फक्त आउटलाईन आपल्याला करायचं आहे, आतमध्ये आपल्याला रंग भरायचा आहे. त्यासाठी हे रेषा जोडायचे नाहीत. आता एन मध्ये सुद्धा पुन्हा तोच प्रकार व्हायची शक्यता असते. पुन्हा 10 फोन करतो म्हणून मी आता त्याच्यानंतर एन हा जो अक्षर आहे याला सुद्धा आपल्याला आउटलाईन करायचं आहे. पण
पेन्सिलने जसं आउटलाईन केलं पूर्ण रेष खालीपर्यंत ओढलं होतं त्या पद्धतीने नाही, शेवटचा लाईन फक्त आपल्याला ओढायचं आहे खालीपर्यंत. हे शेवटचे लाईन आपल्याला पूर्ण घ्यायचे, हे मधले लाईन अर्धे घ्यायचे. का, हा जो मधला लाईनचा पोर्शन आहे यांचा, तो आपल्याला इथं जॉईंट करायचा आहे या पद्धतीने. हे पहा, आतून आपल्याला रंग देता यायला पाहिजे. आता आय ते ई पर्यंतचा जो अक्षर आहे हा पूर्ण झालेला आहे आउटलाईन. आणि कुठल्याही अक्षरामध्ये मध्ये असं ड्रॉ करताना आउटलाईन केलेलं नाही, अक्षराला ब्रेक केलं नाही. अक्षरामध्ये कुठलाही साधारणपणे पेन्सिल असा फिरू शकतो. हे काय सी हे यांमध्ये हा जो लाईन आहे ह्याला ड्रॉ करताना स्केच पेनने आउटलाईन करायचं नाही आहे, हे सगळं रब करून टाकायचं. नंतर आतल्या ज्या रेषा आहेत फिक्कट आलेल्या, ह्या सगळ्या रेषा आपल्याला साधारणपणे रब करायचे या पद्धतीने. या पद्धतीने आता आपल्याला फक्त केवळ अक्षरांचं बाह्य आउटलाईन मिळालेलं आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूचं आउटलाईन आपल्याला परफेक्ट मिळालेलं आहे या पद्धतीने. म्हणजे ह्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला रंग भरायचा आहे. तर रंग भरताना आता इंडिपेंडन्स आहे, इंडिपेंडन्स डे आहे, तर याच्यामध्ये आपण 3 तिरंगा रंगाचा वापर सुद्धा करू शकतो. साधारणपणे आता इंडिपेंडन्ससाठी तिरंगा रंग वापरायचा म्हटल्यानंतर पेन्सिलने तुम्ही हलक्या हाताने पहिला याचे समान 3 भाग करा. साधारणपणे हे आता समजा तुम्ही 8 सेंटीमीटर आहे, तर ह्याचे समान साधारणपणे 2.5 पेक्षा थोडं जास्त अंतर घेऊन समान 3 भाग करा. 2.5 2.5 2.5 त्याच्यापेक्षा थोडंसं अंतर जास्त घेऊन यापैकी सरळ रेषा न आखता तुम्ही असे या पद्धतीने सुद्धा आखू शकता. लयदार रेष घेऊन सुद्धा या पद्धतीने असं आखू शकता. आणि हे घेताना रेष सगळ्या अक्षरांवर ही लाईन आलेली आहे हे कन्फर्म करा. नाहीतर इथून लाईन घेणार आणि इथंपर्यंत या अक्षरावर येणार नाही असं होईल. त्यामुळे इथे सुद्धा 3 भाग करताना या पद्धतीने 3 भाग केलेले आहेत. त्याच्यानंतर मध्ये आपल्याला 2 अक्षराच्या डिस्टन्समध्ये रंगवायचं नाही आहे, त्यामुळं हा भाग खोडून घ्या. नाहीतर आपण काय करतो, हा भाग तसाच ठेवतो आणि इथं सुद्धा स्केच पेनने किंवा कलर भरून टाकतो. पुन्हा आपल्याला चुकेल, तो मधला जो स्पेस आहे तो खोडून घ्यायचा. हे सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. घाई गडबडीत आपण ते तसेच ठेवतो आणि तिथं चुकून भरायला जातो रंग. त्यापेक्षा पहिल्यांदाच ते क्लिअर करून घ्या, ओढून घ्या, पेपर स्वच्छ ठेवा आणि आपल्याला नेमकं कुठं काम करायचं आहे हे थोडंसं शार्प माइंडने काम करा. आणि मी आज जी शिकवलेली पद्धत आहे ती अत्यंत सोपी आहे कॅलिग्राफीसाठी. केवळ उभ्या स्टँडिंग लाईन्समधून आपण अक्षरं तयार केलेली आहेत. म्हणजे केवळ उभ्या जे रेषा होते, उभ्या रेषा आखून त्याला आपण फक्त 3-3 भाग सेक्शन वापरून, एक भाग डिस्टन्स ठेवण्यासाठी वापरून हे अक्षर तयार केलेले आहेत. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही घरी सरावाने सुद्धा तुम्ही करू शकता. आणि प्रत्येक अक्षरला समांतर साईज वापरलेला आहे, समांतर साईज, समांतर डिस्टन्स हे वापरलेलं आहे. ओके, तर आता या जे लाईन आहे त्या अक्षरामध्ये आलेली, फक्त केवळ त्यालाच डार्क करायचं स्केच पेनने. कंटिन्यू रेष आखायचं नाही. कंटिन्यू रेष हे मी पेन्सिलने आखलेलं होतं, हे तुम्ही इथं कन्फ्यूज करून घेऊ नका. पहिल्यांदा मी पेन्सिलने रेष कंटिन्यू आखलं होतं, ते नंतर जे डिस्टन्स आहे ते खोडलेलं आहे. डिस्टन्समध्ये जे पेन्सिलचे लाईन आलेले आहेत ते खोडलेले आहेत. आता केवळ मी स्केच पेनने फक्त या पेन्सिलच्या रेषेवर आउटलाईन करतोय, ठळक करतोय. हे खूप महत्त्वाचं आहे. अक्षराच्या 2 अक्षराच्या मध्ये जो डिस्टन्स आहे तिथं मी स्केच पेनने ड्रॉ करत नाही आहे. आता आपल्याकडे जे हे पहा 3 भाग समांतर केलेले आहेत. आपल्याकडे स्केच पेन असेल किंवा ऑइल पेस्टल असतील, कुठल्याही माध्यमाने, किंवा पोस्टर कलर असेल. पोस्टर कलर असेल तर सुरुवातीला आउटलाईन करायचं नसतं, एवढंच आहे त्याच्यामध्ये. आता स्केच पेनने सुद्धा रेषा आखून सुद्धा, स्केच पेन म्हणल्यानंतर केवळ भरणे असं न करता, पेपरनी स्केच पेनने भरल्यानंतर पेपर काय होतो, मऊ होतो.
आणि पेपर फाटून जातो. त्यापेक्षा या पद्धतीने आपण एक डिझाईन करू शकतो. उभ्या 4 रेषा, पुन्हा हे आडव्या 4 रेषा, क्रॉस लाईन्स, ह्याच्याने सुद्धा एक सुंदर डिझाईन तयार होऊ शकतं. हे बघा, या पद्धतीने त्या अक्षराला सुद्धा एक सौंदर्य निर्माण होऊ शकतं. केवळ 4 रेषा मी वापरत, उभ्या 4 रेषा, आडव्या 4 रेषा, क्रॉस 4 लाईन्सचा वापर करून आपण हे डिझाईन करतोय. हे पहा, अक्षरामध्ये रंग भरणं हा सुद्धा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर या उभ्या आडव्या तिरक्या रेषांनी सुद्धा हे आपण असे अक्षर भरू शकतो. किंवा आणखीन एक सांगायचं झालं तर तुम्ही ऑइल पेस्टलनी, ऑरेंज कलरनी प्लेन सुद्धा रंग भरू शकता. हे सुद्धा मी 3 अक्षरामध्ये दाखवतो तुम्हाला इथे. म्हणजे तुमच्या पुढे अनेक पर्याय आहेत. त्या कुठल्याही पर्यायापैकी तुम्ही त्याचा स्वीकार करून तो भाग पूर्ण करा. या पद्धतीने हे बघा, हे दोन्ही पर्याय तुमच्या समोर मी दाखवत आहे. पूर्ण रंग भरत आहे अक्षरामध्ये या पद्धतीने. किंवा स्केच पेनने आपण या पद्धतीने रेष सुद्धा आखत आहे. क्रॉस लाईन, कर्व लाईन ड्रॉ करत आहे. हे पहा, या पद्धतीने दोन्ही पर्याय मी तुम्हाला सांगितलेले. तुम्ही पण इथं 3 अक्षराला स्केच पेननी आणि 3 अक्षराला ऑइल पेस्टलनी असं द्यायचं नाही आहे. मी तुम्हाला पर्याय सांगतो. एक तर तुम्ही हे असं कंटिन्यू करू शकता किंवा ऑइल पेस्टलनी पूर्ण ऑरेंज रंग भरू शकता. हे दाखवण्यासाठी केलेलं आहे तुम्हाला. आता त्याच्यानंतर जो खालचा भाग आहे, मधला भाग व्हाईट आहे तसंच सोडायचा आहे. खालच्या भागामध्ये आपल्याला ग्रीन कलर भरायचा आहे. ग्रीन कलर सुद्धा आपण त्याच पद्धतीने डिझाईन पद्धतीने भरायचं आहे. उभ्या आडव्या रेषा करून. आता इथे सुद्धा आपल्याला पुन्हा ग्रीन जो कलर आहे तो आपण प्लेन भरू शकतो. या पद्धतीने वर जसं ऑरेंज भरलेलं आहे तसं आपण प्लेन भरू शकतो. ज्यांना ऑइल पेस्टलने भरायचं आहे, ज्यांना स्केच पेनने रंगवायचं नाही आहे, त्यांनी या पद्धतीने प्लेन रंग भरू शकतात. त्याच्यानंतर पुन्हा या पद्धतीने आपल्याला रेषा आखून या पद्धतीने आपण करू शकतो. आणि ह्याच्यानंतर आपण अक्षराला एक बाजूने जाड करून शॅडो सुद्धा करू शकतो. ज्याला अक्षरांना या पद्धतीने एका बाजूला रंग भरून, म्हणजे अक्षर 3 डायमेन्शन वाटण्यासाठी आपण असं शॅडो सुद्धा भरू शकतो. त्याला एका बाजूला शॅडो भरू शकतो आपण. सगळ्या बाजूने शॅडो करायचं नाही, त्या बाजू किंवा या बाजूला. इथे पुन्हा शॅडोसाठी डार्क न भरता ही जी लाईन आहे त्या समांतर लाईनलाच आपण शॅडो भरू शकतो. जे स्पेस ठेवलेलं होतं मग आपण त्या स्पेसचा वापर असं करून घेऊ शकता. आणि हे अक्षर पूर्णपणे या शॅडोचा वापर करून आणखीन चांगल्या पद्धतीने सजावट करू शकता. आता या पद्धतीने आपण सुरुवातीला अक्षरांना सगळे 3 भाग समांतर केले. ऑरेंज कलर वर लाईन्सने भरले सगळे कलर. आणि त्याच्यानंतर ग्रीन पार्ट जो आहे म्हणजे फ्लॅग सारखा, ते सगळे रेषा रेषा आखून, म्हणजे स्टँडिंग कर्व किंवा क्रॉस लाईन झिगझॅग करून सगळे रंग एक डिझाईन सारखं भरलेलं आहे. प्लेन रंग भरलं नाही. आणि तुम्हाला जर प्लेन भरायचं असलं तरी तुम्ही या पद्धतीने ऑइल पेस्टलनी प्लेन भरू शकता आणि स्केच पेनचा वापर करून सुद्धा या पद्धतीने करू शकता. आणि त्याच्यानंतर मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं की बॅकग्राऊंड जे रंगवताना एक साईडला शॅडो दिलं होतं आपण. हे सगळ्या अक्षरांना प्रत्येक दुसऱ्या साईडला शॅडो दिलेला आहे. त्याच्या उजव्या साईडला, अक्षराच्या उजव्या साईडला शॅडो दिलेला आहे. जिथं स्टँडिंग लाईन्स आलेले आहेत या पद्धतीने शॅडो दिलेला आहे. डाव्या साईडला शॅडो घेतलेलं नाही आहे, फक्त उजव्या साईडला शॅडो घेतल्यानंतर या पद्धतीने हे
ड्रॉइंग दिसत आहे. आता आणखीन एक इथं आपल्याला काम करता येईल. जिथं व्हाईट रंग आहे तिथं आपण अक्षराच्या बाहेर स्काय ब्ल्यू रंग देऊन आपल्याला पुन्हा तिथं थोडंसं उठाव आणण्याचा प्रयत्न आपण करू शकतो तिथं रंग देऊन. म्हणजे इथं ड्राय या पद्धतीने आपल्याला रंग देऊन हे या पद्धतीने थोडंसं अक्षरांच्या बाजूने हलक्या हाताने हे रंग देताना जो पॉईंट आहे ऑइल पेस्टलचा त्याचा वापर करायचा आहे. पॉईंटचा वापर करून रंग द्यायचा आहे आणि अक्षराच्या चारी बाजूला रंग दिलं तरी चालू शकतं ब्ल्यू, किंवा सेंटरला दिलं तरी चालू शकतं. इथं या पद्धतीने शक्यतो जिथं व्हाईट आहे तिथं हा ब्लू रंग देऊन घेऊ आपण. म्हणजे तो ब्लू रंग दिल्यामुळे व्हाईट रंग उठून दिसेल या पद्धतीने. या पद्धतीने निळा रंग दिलेला आहे. त्याच्यानंतर एखादं तुम्ही स्पंज किंवा कापसाचा तुकडा घेऊन किंवा बोटाने या पद्धतीने हे मिक्सिंग करून घ्या. हे जे ब्ल्यू कलर आहे या पद्धतीने. पण हे मिक्सिंग करताना हा जो ब्ल्यू रंग आहे या अक्षरामध्ये मर्ज होऊ नये, मिक्स होऊ नये. त्यामुळं आपल्या जे करताना कंट्रोलिंग पाहिजे, नेमकं कुठल्या पद्धतीने कसं आपण मिक्सिंग करतोय. ड्रॉइंग किंवा कलरिंग करताना आपल्या हातावर आपला कंट्रोल पाहिजे, म्हणजे तो आकार व्यवस्थित येऊ शकतो आणि ते मिक्सिंग सुद्धा व्यवस्थित होऊ शकतं या पद्धतीने. पेपर सुद्धा फाटायची शक्यता असते या पद्धतीने काम करताना. त्यामुळे अतिशय सावकाश हलक्या पद्धतीने करा. स्पंज सुद्धा वापरलं तरी चालेल या मिक्सिंगसाठी तुम्ही. हे असं आपण जिथं पांढरा रंग पेपरचा मूळ रंग होता ते थोडंसं चांगलं दिसावं म्हणून आपण त्याच्या बाजूला या पद्धतीने ब्ल्यू कलर दिलेला आहे. त्यामुळं त्याला एक वेगळंच 3 डायमेन्शन आकार प्राप्त झालेला आहे. आता तुम्ही इथं आणखीन एक काम करू शकता. त्याच्यानंतर इथे एक साधारणपणे हाफ सर्कल काढून या पद्धतीने सनचे रेज सुद्धा दाखवू शकता. त्याच्यानंतर शेड लाईट सगळ्यात महत्त्वाचं आहे. येलो घेतला, त्याच्यानंतर ऑरेंज घेतला, त्याच्यानंतर केवळ ऑरेंज संपल्या तो रंग तिथं द्यायचा नाही आहे. या ऑरेंजमध्ये सुद्धा तो रंग मिक्सिंग करायचा आहे. म्हणजे या पद्धतीने खाली ऑरेंजमध्ये सुद्धा तो रेड रंग यायला पाहिजे. या पद्धतीने दोन्ही रंग मिक्स व्हायला पाहिजेत सुटसुटीत. हे बघ, आणि याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बर्ड्सचे आकार डायरेक्ट असे या पद्धतीने, जे स्वातंत्र्याचं पहाट आहे, स्वातंत्र्य दिनाचा जो दिवस आहे तो आपण या एकूण कंपोज जे आहे या पद्धतीने झालेलं आहे. पहिल्यांदा आपण अक्षराला महत्त्व दिलं, त्याच्यानंतर स्केच पेन किंवा ऑइल पेस्टल घेऊन रंगवून दाखवलं, आणि अक्षर आपण कसे शिकलो अगदी सोप्या पद्धतीने. जे स्टँडिंग लाईन्स आहेत एकदम रेषा उभ्या आखून त्याच्यामधून आपण अक्षर निर्माण केलेले आहेत. अगदीच्या अगदी एकदम सोपी पद्धत आहे अक्षर लेखनाची. म्हणजे ज्यांना ड्रॉइंग करणं अवघड जातं, अक्षर जमत नाही, त्यांच्यासाठी अगदी सोपी पद्धत आज मी तुम्हाला शिकवलेलं आहे. स्टँडिंग लाईन्सचा वापर करून या पद्धतीने आपण हे इंडिपेंडन्स डे जो आता 15 ऑगस्ट येत आहे, आणि तुम्ही इथं अजून थोडं ॲड करू शकता. इथं 15 ऑगस्ट असं पण तुम्ही एक लिहू शकता इथं छोट्या ब्रशच्या स्ट्रोकनी किंवा डायरेक्ट ऑइल पेस्टलनी. तर या पद्धतीने एक आपण लेआउट कंपोज केलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही घरी बसून छानपैकी 15 ऑगस्ट निमित्ताने हे ग्रीटिंग कार्ड बनवा
किंवा असं एक शुभेच्छा पत्र द्या की जेणेकरून वातावरणामध्ये एकदम थोडंसं वेगळं, आता घरी बसून तुम्ही हे या पद्धतीने काम करू शकता, तर तुम्ही निश्चितपणे चांगलं करून दाखवाल अशी मला आशा आहे. आणि आणखीन एक तुम्हाला जाता जाता, आता हे मी पोस्टर कलर आणि ऑइल पेस्टलमध्ये सांगितलेलं आहे. आता पोस्टर कलरमध्ये कुठल्या पद्धतीने करायचं, एक 5 मिनिटात तुम्हाला मी एक डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे, ते आपण पाहू. तर आता आपण ड्रॉइंग शीटवर स्टँडिंग लाईन्सनी या पद्धतीने कॅलिग्राफी केलेली आहे. आता आणखीन एक पोस्टर रंगाच्या माध्यमातून किंवा जलरंगाच्या माध्यमातून आपल्याला ड्रॉइंग पेपरवरच काम करायचं आहे, पण मी डेमॉन्स्ट्रेशन या डिजिटल बोर्डवर दाखवतो आहे. सुरुवातीला तुमच्याकडे पोस्टर रंग, फ्लॅट ब्रश, चपटा ब्रश असेल तर 9वी 10वी आणि 8वीचे विद्यार्थी या पद्धतीने काम करू शकतात. हे जे काम आहे हे 6th 7th साठी ठीक आहे, पण 9th आणि 10th 8th मध्ये जे आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, डायरेक्ट फ्लॅट ब्रश घ्या, ऑरेंज कलर घ्यायचं याच्यामधून, आणि ऑरेंज कलरचा आता आपण ऑरेंज कलर घेतलेला आहे. हा आपला ड्रॉइंग शीट आहे, फ्लॅट ब्रश आहे आपल्याकडं, त्याचे स्ट्रोक्स कसं ड्रॉइंग पेपरवर डायरेक्ट हे करायचे दाखवतो. या पद्धतीने स्ट्रोक्स या पद्धतीने इथे मी थोडेसे ऑरेंज स्ट्रोक घेतलेले आहेत. त्याच्यानंतर जो आहे ग्रीन कलर, हा ग्रीन कलर मी घेतोय. या पद्धतीने वर ऑरेंज आहे, खाली ग्रीन कलर आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने आपण 3 शेड दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही पोस्टर कलर घ्यायचा आहे, डिश मध्ये 3 रंग कालवायचे आहे, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन. तर फ्लॅट ब्रशनी मी जसं आता दिलं त्या पद्धतीने फ्लॅट ब्रशनी अगोदर स्ट्रोक्स कलरचे देऊन घ्यायचे या पद्धतीने. आता इथे ग्रीनचं राहिलेलं आहे स्ट्रोक्स, या पद्धतीने छोटे छोटे स्ट्रोक्स शेवटला. ओके, तर इथपर्यंत आपण आलेलं आहे. आता त्याच्यानंतर मात्र आपल्याला स्ट्रोक्स कलरचे देऊन झालेले आहेत. आता याच्यानंतर मात्र आपल्याला अक्षर लेखन करायचं आहे. आता अक्षर लेखनसाठी साधारणपणे तुम्ही इंडिपेंडन्स डे किंवा 15th ऑगस्ट एवढंच मी आज ह्याच्यासाठी मी हे करतो. इंडिपेंडन्स डेचं तुम्हाला दाखवलेलं आहे. आता 15th ऑगस्ट म्हणजे हा जो अक्षराचा पोर्शन आहे आपल्याला कमीत कमी 7 सेंटीमीटर काढायचं आहे. तर 7 सेंटीमीटरसाठी तुम्ही हलक्या हाताने या पद्धतीने पहिल्यांदा, तर आता हे ट्राय कलरचे 3 शेड आपण घेतलेले आहेत, फ्लॅट ब्रशने स्ट्रोक दिलेला आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने कॅलिग्राफी बसवायचं, आता मी तुम्हाला स्टँडिंग लाईन्सने शिकवलं होतं ते तुम्ही इथं ड्रॉ करून घेऊ शकता. किंवा मागच्या पिरियडला तुम्हाला मी दाखवलं होतं की फ्रीडम पद्धतीने तुम्हाला काही कॅलिग्राफी करायचं असेल, उदाहरणार्थ आता 15 ऑगस्ट हे एकच दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. या पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करायचे असतील अक्षर तर असं पण तुम्ही ड्रॉ करू शकता डायरेक्ट सगळ्या बाजूला समांतर असे 15th. या पद्धतीने सुद्धा तुम्ही ड्रॉ करून त्याच्यामध्ये ब्लू किंवा रंग दुसरा कोणताही रंग इथं भरू शकता.
ब्ल्यू रंग भरलं तर त्याला शॅडोला पुन्हा व्हाईट रंगाने त्याला शॅडो देऊ शकतात. या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आता दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ऑइल पेस्टल, स्केच पेन, पोस्टर कलर. आता तुम्ही यातून एक चांगलं ग्रीटिंग कार्ड बनवून दाखवणार आहे याबद्दल मला निश्चितच खात्री आहे. तर मी तुमची रजा घेतो. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.